हाय नमस्कार. मी ते तिकीट काढायला आलेलो आहे. तर तिकीट काढायची होती आपल्याला जाण्यासाठी उद्याच्या जे मैदान आहे श्रीनाथ केसरीचं. तर इकडे ह्यांना कळलं की उद्या मैदान आहे म्हणून त्यांनी तिकीटची प्राईज आहे ती वाढवलेली आहे. तर मग मी गाड्या गेली तर त्यांनी मला 1000 रुपये स्लीपरची सांगितली. तर मी डायरेक्टली रेड बसवरती गेलो. ऑनलाईनवरतीच आता डिजिटलचा यूज केला मी यावेळी आणि खरंच वर्क झाला. रेड बसवरती तीच मला 550ला सिटिंग भेटली. मला सिटिंगने जायचं होतं, झोपून जाण्याची गरज नाही का मला व्हिडिओ शूट सर्व करायचं आहे. तर मी सिटिंग काढली, मला ती 500ला पडली तिकीट. तर तुम्ही पण ऑनलाईनचा यूज करा, रेड बसचा यूज करा. धन्यवाद. हाय नमस्कार. निघालो आहे मी आता श्रीनाथ केसरीला तासगावला जायला. बॅग रेडी झाली आहे बघा. ही बॅग आहे आपली. बॅगेत सर्व सामान आहे, सर्व घेतलेलं आहे आपल्याला जे महत्त्वाचं सामान लागतं ते. पण आपली बस आहे सानपाड्यावरून. तर आपण इथून पहिल्यांदा ट्रेनने जाणार सानपाड्याला आणि तिथून मग पुढचा प्रवास करू. ट्रॅव्हल्सचं नाव आहे विजयलक्ष्मी. काय एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला सांगेन मी. चला श्रीनाथ केसरीला. हाय नमस्कार. निघालो आहे मी आता. तर आधी स्टेशनला जाणार आहे, स्टेशनवरून तिकीट काढणार आहे. चला आता निघूया. स्टेशन आलो, तिकीट काढूयात आपण. स्टेशनला आलो आहे मी, पोचलो आता, तिकीट काढूया आपण. चला. जुईनगर सिंगल तिकीट काढले आता आपण निघूया. हाय नमस्कार. तिकीट पण प्रिंट केलेले आहे बघा. नंतर PDF मध्ये पण लावेन आपल्या व्हिडिओमध्ये. चला श्रीनाथ केसरीला निघालो. नमस्कार. आता पोचलो मी जुईनगरला. तर आता सव्वाड झालेले आहेत बघा, सव्वाड झालेले आहेत. तर आता बस आहेत 8:30 वाजता. आता भेटूया बसमध्ये. चला श्रीनाथ केसरीला. बैलगाडा शर्यत महाराष्ट्रातील सर्वात भव्य दिव्य आणि भूतो न भविष्यती. चला एक्सपिरियन्स करायला तासगावमध्ये श्रीनाथ केसरी. नमस्कार. आपली बस लेट झालेली आहे. माझा मूड सर्व जात झाला आहे. 9:15 झाले आहेत आणि टायमिंग होतं 8:30चं. पाऊण तास झालं गाडी लेट आहे. गाडी आली पाहिजे यार. उद्या 7 वाजता पहिला गट सुटणार आहे. आपण जाणं खूप गरजेचं आहे. चला बघूया. माझा मूड जात चालला आहे. हाय नमस्कार. 9:15 झालेत. आता कमीत कमी फोन केला आहे, बस नाही अजून आली आहे. माझी फोन तरी त्याने उचललेला, आता फोन पण नव्हतं आहे. त्यामुळे कुठं काय राहायला काही कळत नाही आहे. बस आली पाहिजे. उद्या पहिला गट 7ला सोडणार आहे. तर कन्फर्म केलेलं आहे तिकडे. आणि जनरल जो गट आहे तो 2-2:30 वाजता जो आहे तो टायमिंग. चला बघूया आता बस कधी येते. आणि आपल्याला उद्या परत मुंबईला पण निघायचं आहे, त्यामुळे लवकर पोहोचणं गरजेचं आहे आणि खूप कवर करायचं आपल्याला. चला भेटूया बस. गाडी आपली, याच गाडीने आपण जाणार आहे विजयलक्ष्मी. हां हाय नमस्कार. आता बसमध्ये बसलो आहे मी. हे बघा दिसत असेल तुम्हाला. तर आता आपण डायरेक्ट उद्या मैदानात भेटूया आणि सर्व जे काय असेल ते मैदानामध्ये डिस्कस करूया. धन्यवाद. हाय नमस्कार. आता गाडी जेवायला थांबलेली आहे. तर आता थोड्या वेळाने निघेल आता ती. तर इथे शिवदरबार म्हणून हॉटेल आहे पुण्याला, तिथे थांबलेली आहे. तर आता आपण डायरेक्ट उद्या मैदानात भेटूया. मला कधी मैदानावर पोचते असं झालेलं आहे. तर आपण मैदानातच डायरेक्ट जाणार आहे. कुठे काय बघू, जसं काय ठरेल ते तुम्हाला मी अपडेट देईन. पण आता थोडे क्षण राहिले. चला तर डायरेक्ट उद्या मैदानावरती भेटूया. हाय नमस्कार. पोचलो मी आता तासगावमध्ये. तासगाव डेपोला आहे. आता इथून आपल्याला जत गाडी पकडायची आहे, जत किंवा कवठे मंकाळ. तर त्याच गाड्या मैदानाला जातात. तर आता जाऊ, आता एसटीने जाऊया. चला, कारण इथे वडाप बिटाप काही नाही आहे. तर आपल्याला एसटीनेच प्रवास करायला लागेल. चला भेटूया मैदानावरती. एसटीमध्ये फ्रंट सीटला बसतोय. काका आहेत आपल्यासोबत. काका आहेत आणि बघा एसटी चालली आपली मैदानावरती. 1 तास लागेल, अजून 1 तास पोचायला लागेल. काय असेल अपडेट मी तुम्हाला देतो. धन्यवाद. हे बघा हा रोड आहे, असा बोरगावला जातो. हा
आता सरळ रोड जातोय. आपण आता मैदानावरतीच चाललो आहे. बघूया आता अजून 10 मिनटं लागतील. 10 मिनटामध्ये गाडी पोहोचून आपली. तर सांगतो तुम्हाला काय अपडेट असेल. हे बघा लिहिलेलं तुम्हाला दिसतंय ना, कवठे महांकाळ माने राजुरी तासगाव. आपण इकडे जायचं, इकडे कोड्यांचा माळा तिकडे चाललो आपण. नमस्कार. कवठे महांकाळ मने राजुरी तासगाव. हे बघा पोचलोय आपण. चंद्रदादा पाटील फॉर्च्युनरचं मैदान, महाराष्ट्राचं सर्वोच्च मैदान, भूतो ना भविष्यती, याला लागतंय सर्वांना. हे बघा पब्लिक, बघा पब्लिक, याला म्हणतात ना बैलगाडा शर्यत. बघा गाड्या बघा किती आहेत. हे बघा गाड्या किती आलेत. चंद्रदादा पाटील फॉर्च्युनरचं मैदान, थारचं मैदान बघा दोन्ही साईडला. या साईडला वरच्या साईडला कोड्यांचा माळा आहे, इकडे वरती. हे बघा आपण चाललो तिथे आता. कसं आहे कवठे महांकाळ एकटी मने राजुरी तासगाव आणि एक ड्रायव्हर बघा. हो नमस्कार करा. या गाड्या सर्व बाहेरच्या शहरातून आलेल्या आहेत. बघा गाड्या किती आहेत. 5 लाखाच्या वर पब्लिक आले, 5 लाखाच्या वरती. चला भेटूया आता मैदानावरती. आता उतरतोय मी. चला. हाय नमस्कार. मैदानात पोचलोय मी. हे बघा आपल्या मागेच मैदान आहे. हे बघा दिसतंय तुम्हाला. त्या बॅनरमध्ये दिसत असतील शिंदे साहेबांचा आणि पृथ्वीहार दादांचा बॅनर आहे. मैदानात पोचलोय. काय असेल अपडेट तुम्हाला मैदानावर सांगतो. चला भेटूया मैदानावरती. दिसतोय का? हा बघा इथे हे शेत उभं आहे आणि इथून लोक चालून हे बघा दिसते का फरक. आणि इकडे बघा लोक चालत तर शेत म्हणजे गवत होतं ते पूर्ण स्लोपमध्ये गेलेलं आहे. आणि या साईडला मैदान आहे. दिसते मैदान. हे बघा मैदानाच्या आपण एक्झॅक्टली स्टेजच्या तिथे जे मागेच आहे. हे बघा एवढा फरक पडतो. किती लोक आले त्याचा अंदाज घ्या. हे बघा मैदान मोठं आहे, खूप प्रचंड मैदान आहे. तिथपर्यंत आहे. हाय नमस्कार. मी आता पोचलोय चंद्रदादा पाटील. इथून गाड्या सुटत आहेत. हे बघा त्यांच्या मागे त्यांचे स्टेच्यू केले एकनाथजी शिंदे साहेब आणि चंद्रदादा पाटील. आता आपण पुढून बघूया. इथून गाड्या सुटत आहेत. चला बघूया कशा गाड्या सुटत आहेत. स्क्रीनवरती पण दाखवलं जातं. स्क्रीनवरती पण दाखवलं जातं. बघा स्क्रीन पण आहे आणि इकडे प्रॉपर मैदान पण आहे. बघा स्क्रीनवरती पण दाखवतोय. नाही
गाड्या बघून करणार आहे. खूप गर्दी आहे मैदानामध्ये आता सध्या. एवढी गर्दी आहे की लास्ट पर्यंत गर्दी आहे. हा एंडिंग पॉइंट आहे. आता आपण चाललेली फॉर्च्युनर गाडी पार्क केली आहे ना, ती बघायला चाललोय. फॉर्च्युनर गाडी जिथे लावले, तिथे ट्रॅक्टर लावलाय, थार लावले, तिथे आलेलो आहे. आणि ह्या साईडला एक मैदान आहे जे जनरलचं मैदान आहे. आणि या साईडला श्वान स्पर्धा आहे ती तिकडे दिसते ना तुम्हाला, तर बघा तिकडे त्या साईडला आहे. ओके, धन्यवाद. हे बघा आपण श्रीनाथ केसरी जिथे ज्या गाड्या देणार आहेत, ज्या पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर, तिथे आपण आलेलो आहे. तर बघा त्यांनी ते गाड्या लावलेल्या आहेत. इकडे मैदान आपलं चालू आहे. या साईडला दिसते ना तुम्हाला, या साईडला मैदान आणि मैदानाच्या बरोबर अपोजिट साईडला बघा ही गाडी आहे. ही गाडी देणार आहेत. हा पहिल्यांदा ही फॉर्च्युनर आहे जनरल पट्टा पद्धतीमध्ये, आणि दुसरी आहे ती दोघांमध्ये आदत आणि ह्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये जो पहिल्या त्याला देणार आहेत. आणि 2 नंबरला थार आहे. थार पण सेम आहे, जनरल आणि दुसरा मैदान. आणि वरती ज्या बाईक्स आहेत त्या जे गट पास करतील त्यांना प्रत्येकाला बाईक आहेत. तर 112 गाड्यात म्हटल्यावर फक्त 120च गाड्या यातल्या देणार आहेत. इथे बक्षिसं लावलेले आहेत, फोटोही शेअर करतो. त्यांनी गाडी इथेच ठेवलेली आहे. फॉर्च्युनर जे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं ते फॉर्च्युनर आहे. 2 ब्लॅक आणि व्हाईट, थार आहे आणि ट्रॅक्टर आहेत आणि बाईक्स आहेत. इथेच त्यांनी दाखवलेले ठेवलेले आहेत. पण यांची जे देणार आहेत हँडओव्हर ते विधान भवनाची इथेच देणार आहे. तर ते पण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. चला आता बघूया की जनरल पट्टा कसा आहे तो बघूयात. आलो तर जनरल पट्टा बघूया कसा त्यांनी बनवला आहे. चला. हत्तीचा अतुल ड्रायव्हर कोण आहे त्याला म्हटले
जनरल पट्टा इथून सुटणार आहे. जनरल पट्टा आहे बघा, इथून सुटणार आहे. पब्लिक बघा किती आहे. पूर्ण जी लॉबी आहे ती पूर्ण भरलेली आहे. जरा पण बसायला जागा नाही. फुल जाम आहे मैदान. इथूनच एकनाथ शिंदे साहेब इथूनच 2:30 वाजता येऊन हे करणार आहेत, म्हणजे जे जनरल गट सोडणार आहेत. आणि उदय सामंत साहेब पण इथूनच जनरल गट असेल अपडेट मी तुम्हाला कळवतो. हाय नमस्कार. आता मैदानातच आहे. वाजल्यात 1 वाजला आहे. तर आता सेमी किती सुटणार आहे काय माहीत नाही. पण अवतार बघा माझा चित्र विचित्र झालेला आहे. फक्त तुमच्यासाठी आणि आपल्या चॅनलसाठी आलेलं आहे आणि आपल्या मथुरसाठी. आपलं आहे आपला गटपास झाले मथुरचा. चला आता काय पुढचा अपडेट असेल आता आपण जाऊन तिथे रेकॉर्ड करूया. चला बघूया. नमस्कार. बघा मथुर आणि पुष्पराज इथेच आहे. आता आपण जाऊया मैदानावरती. जेवढी काय रेकॉर्डिंग आहे ते करूया आणि नंतर मग बघूया काय पुढचं काय असेल. सेमी कुठल्या गटामध्ये पडणार आपल्याला नंतर कळेल आपल्याला. तर आपण आता निघूया मेन मैदानावरती. बघूया ओपनचा गट जनरलचा गट सुटणार आहे ते. चला. या कुत्र्याच्या बाळावरची अधिकारी भरलेलं आहे. तर ॲम्ब्युलन्स घ्या स्टेजच्या समोर ॲम्ब्युलन्स घ्या. जरा रुमाल लावा. रुमाल लावा. घोडागाडी पट्ट्यावर लागल्या. रस्ता मोकळा करा. घोडागाडी अधिकारी आलेला. घोडागाडी पट्ट्यावर आलेला. रस्ता मोकळा करा. रेल्वेपर्यंत 2 किलोमीटर जाणारी घोडी अधिकारी धावतात. नाव बदलायची नामदेव त्या डबलचा सीट झालं होता आणि पुढे काढा शरीरात मध्य आणायचं. ओपन जमीन सोहळा प्रधानमंत्र्यांना आपल्या गाडीची वाटला. दोन्ही एप्रिलच्या गाडीची यात्रा. दोन्ही एप्रिलच्या गाडीची यात्रा. दोन्ही एप्रिलच्या गाडीची यात्रा. पंचमेश्वरच्या गाडीची यात्रा. 15 गाडीची यात्रा आणि 17 गाडीची यात्रा. तथा उपमुख्यमंत्री हिंदुत्वाचे क्षत्रिय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला भेटण्यासाठी याच भूमीमध्ये, याच कुड्याच्या बळामध्ये ज्या जनता जनार्दनाला वंदन करण्यासाठी येत आहेत, शेतकऱ्यांचा खेळ जोपासण्यासाठी, शेतकऱ्यांचा खेळ वाढवण्यासाठी आगमन होत आहे.
पहिले इकडून घेतला मगाशी इकडून पाहून गेली होती घरी. तुम्हाला 10 राहू द्या. त्यांची शिगडी बिगडी सामान बिमान काय कुठं हात गाडी घाला इकडे घाला कशाला घालती.